आपण पाहत आहात आपला आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा. मित्रांनो, अशोक खरात आम्ही सहसा हा विषय मी टाळायचा प्रयत्न करत होतो, पण काल मिळालेल्या माहितीनुसार अत्यंत धक्कादायक माहिती समोर आहे. आणि माहिती अशी आहे, काल ईडीनं त्याच्या भोवतीचा फास आवळलेला आहे. जवळपास 57 का 100 खाती बनावट समता पतसंस्थेमध्ये अशोक खरातनं उघडलेली आहेत. काल रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची चौकशी झाली आणि जवळपास ही 6 ते 7 तास चौकशी झाल्यानंतर आता कुठेतरी नंबर रुपाली चाकणकरचा लागतो का काय, अशी शंका आता महाराष्ट्रातल्या सर्व पत्रकारांच्या बडाबडात आता निर्माण झालेली आहे. आणि त्याला कारण असं आहे मित्रांनो, की अशोक खरातनं गेल्या 25-26 दिवसापासून तो पोलिसांच्या कस्टडीत आहे. त्याचं आणि पोलिसांचं जर आता खातं जुळलेलं आहे. जो अशोक खरात नावाचा भामटा पोलिसांना त्यांचं भविष्य सांगत होता, आता त्याचंच भविष्य त्याला अंधकारमय दिसायला लागलेलं आहे. आणि त्यानं स्टेटमेंट असं केलंय की आता माझं मरण या तुरुंगातच आहे. कारण जवळपास 11 गुन्हे त्याच्या अंगावर दाखल झालेले आहेत. एका गुन्ह्यातून चौकशी होत नाही तर दुसरा गुन्हा समोर आहे. अजून कितीतरी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्याचं सुटणं हे अवघड आहे. सध्या त्याचं वय 67 आहे आणि जाणकारांच्या म्हणण्यानुसार त्याचा हा गंभीर गुन्हा आणि त्याचा हा कांड, वासना कांड एवढं भयानक आहे की याला फाशी जरी नाही झाली तर, जन्मठेप जरी नाही झाली तर कमीत कमी 10 ते 15 वर्षाची सजा त्याला होऊ शकते. आणि 15 वर्षाची सजा हा कोठडीत काढल्यानंतर याचं वय काय असेल याचा अंदाज आपण न केलेलाच बरा. आणि तोपर्यंत हा तग धरू शकेल का? कारण आताच तो ढेपाळलेला आहे. आताच तो त्यानं अन्न त्याग करतोय, तो जेवण करत नाही बरोबर, त्याचं बोलणं कमी झालेलं आहे आणि संपूर्णपणे पोलीसच्या तपासापुढे, SIT पुढे तो हतबल झालेला आहे. दररोज 6-7 तास चौकशी, 8 तास चौकशी, तो परेशान झालेला आहे. आणि याच फ्रस्ट्रेशन मधून अशोक खरातला विचारण्यात आलं की तुझी पत्नी कुठे आहे, कल्पना कुठे आहे? कल्पनाची कोणतीही कल्पना नसलेला हा अशोक खरात आहे. आता स्वतःची पत्नी कुठे आहे, कुठे असू शकते याचा अंदाजा त्याला 100% माहित आहे, पण तो जाणीवपूर्वक टाळतोय उत्तर देण्याचं. दिशा बदलतोय तपासाची आणि सांगतोय की मला हर्षवर्धन खरातला भेटायचंय, मला मुलाला बोलायचंय, फोन लावून द्या. मुलाला काहीतरी शेवटचं बोलायचं बोलतोय, मुलाला काहीतरी सूचना करायच्यात म्हणतोय. मग अंदाज असा येतोय मित्रांनो की अशोक खरातला शेवट जवळ दिसतोय का? अशोक खरात हतबल आहे का? आणि अशोक खरात आता तुरुंगातून बाहेर येणे ही जवळपास 100% अशक्य गोष्ट आहे. तो येऊ शकत नाही, कारण दररोज नवीन नवीन प्रकरणं बाहेर येते आहेत. त्याच्यामध्ये आता त्याचा CA पोफळे सुद्धा अडकलेला आहे. तो पोफळे तर आता जे शक्ती मार्ग निघायला लागलेला आहे, सोलापूर जवळ जमीन खरेदीमध्ये जवळपास 3-4 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीच्या संदर्भातली त्याची खरेदी झालेली आहे आणि स्वतःच पोफळे याच्यात अडकलेला आहे. आता मित्रांनो, हे प्रकरण
एवढं सुन्न करणार आहे. एकीकडं लिंग पिसाट, वासनांध, व्याघ्राच्या गोळ्या खाऊन खाऊन त्याचं शरीर पोखरलेलं आहे. त्याला यापूर्वीच एखादा काहीतरी अर्धांगवायूचा झटका येऊन गेला अशी माहिती आहे. आणि आता तो अशोक खरात बाहेर येईल याची कोणतीही शाश्वती नाही. समता पतसंस्थेमध्ये असलेली 100 खाती, प्रत्येक खात्याचा नॉमिनीच अशोक खरात म्हणजे वारसदार. काल प्रतिभा चाकणकरांची चौकशी झाली आणि प्रतिभा चाकणकरांची चौकशी झाल्यानंतर अनेक जाणकारांनी असं मत व्यक्त केलं की रुपाली चाकणकराकडला फोकस हलवून तो आता प्रतिभा चाकणकराकडे आलाय का? याच्यातून कुठेतरी रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? का याच्यामधून कुठेतरी राजकीय वरदहस्त त्यांना मिळतोय का? का याच्यामधून कुणाचं तरी बिंग बाहेर फुटू नये, अजून राजकीय स्फोट होऊ नये? कारण रुपाली चाकणकरांनी जर तोंड उघडलं, अशोक खरातने जर तोंड उघडलं तर बडे बडे राजकारणी लोक अडकू शकतात का काय, अशी शंका आता या लढ्याच्या विरोधात, या अन्यायाच्या विरोधात लढणारे अंजली दमानी असतील, सुषमा अंधारे असतील, तप्ती देसाई असतील, अशी अनेक मंडळी आहेत की जी आज हा विषय त्यांनी लावून धरलेला आहे. खरं तर आता या प्रकारात तोच-तोचपणा येते म्हणून आम्ही थोडंसं या विषयाचा व्हिडिओ टाळत होतो. पण काल असा क्ल्यू मिळालेला आहे की कदाचित लवकरच यानंतर चौकशीचा नंबर, SIT मध्ये चौकशी लागायचा नंबर कोणाचा असेल तर तो रुपाली चाकणकरांचा आहे. कारण अशोक खरातनं काय काय त्यांच्याबद्दल बोललेलं आहे याचं सगळं काही आता SIT कडे नमूद आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातली पत्रकारितेमध्ये आता एकच चर्चा सुरू झाली की आता रुपाली चाकणकरांची चौकशी कधी नेमल्या जाते. प्रतिभा चाकणकरांवर फोकस गेला. प्रतिभा चाकणकरांनी काल सांगितलंय की आम्हाला माहीत सुद्धा नाही की आमची खाती त्या आहेत. जवळपास 4 खाती त्यांच्या मुलावर आणि त्यांच्यावर आहेत. जवळपास त्याच्यात सुद्धा कोट्यावधीचा उलाढाल झालेली आहे. आणि ही सगळी उलाढाल कोणत्या पैशातून झालेली आहे? अशोक खरात हा मंत्र्यांचा एजंट म्हणून काम करत होता का? बदल्या करून देणारा एक एजंट होता का? अशोक खरातचे मंत्रालयापर्यंतचे संबंध, अशोक खरातचे पोलीस खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंतचे संबंध आणि अशोक खरातच्या प्रकरणात अडकलेले अनेक अधिकारी त्याला मदत करतायत का? त्याला वाचवण्यासाठी मुंबईच्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्याला अटक होण्याच्या पूर्वी 1-2 दिवस झालेली मीटिंग, त्या मीटिंगमधून वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न झालेला निष्फळ. आणि या सगळ्या गोष्टीमधून आता असं सिद्ध होत आहे की कुठंतरी अशोक खरात हे प्रकरण आता फार काही हाय लेवलला न जाता खालच्या लोकांवर काहीतरी कारवाई करून ठेवीदारांच्या माध्यमातून, खाते बँकेच्या माध्यमातून, जमीन खरेदीच्या माध्यमातून, ईडीच्या माध्यमातून या सगळ्यामधून त्याला अडकून त्याला काहीतरी सजा होऊन हे प्रकरण फार गंभीर न वाढू देता, म्हणजे कारण काय झालेलं या प्रकरणामध्ये अनेक मंत्र्यांनी त्या ठिकाणी ईशानेश्वर मंदिरामध्ये जाऊन अभिषेक केलेला आहे. अनेकांनी या भामटा भोंदू अशोक खरातची पाद्यपूजा केलेली आहे. अनेकांनी त्याला वरदहस्त दिलेला आहे. अनेकांनी त्यांना मदत केलेली आहे. अनेकांनी त्याच्या घरासमोर जाणारे रोड बनवलेले आहेत. म्हणजे राजकारण आणि हे बाबा यांचं हे आता एक नवीन दररोज बाबा मिळतोय आपल्याला पाहायला. दररोज एक नवीन बाबा आहे. पुण्यातला बाबा सापडला, पुन्हा आता तो हा सांगतो मी कृष्णाचा अवतार आहे, अजून कोणी सांगतो की मी अजून एका देवाचा अवतार आहे. असे एक रोज नवीन अवतार या महाराष्ट्रामध्ये जन्म घ्यायला लागलेले आहेत. आणि या सगळ्या अवतारांना जन्म जर कोणी दिला असेल तर माझं ठाम मत आहे मित्रांनो की या राजकीय लोकांनी दिलेलं आहे.
कारण या राजकीय लोकांना निवडून यायचं असतंय, पुन्हा भ्रष्टाचार करायचा असतो, पैसे कमवायचे असतात आणि पुन्हा त्यानंतर त्यांना आश्रय म्हणून या बाबांचा आशीर्वाद लागतो. कारण बाबांकडे येणारे भक्त हे त्यांचे मतदार असतात आणि म्हणून प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात माझं ठाम मत आहे की एक तरी बाबा तिथं ठाण मांडून बसलेला आहे आणि या बाबांना पूर्णपणे आशीर्वाद या राजकीय लोकांचा आहे. अशा बाबांचं पेव आता ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे. म्हणून काल ज्या पद्धतीनं प्रतिभा चाकणकरांची चौकशी झाली, प्रतिभा चाकणकर जरीही उसनं अवसान आणून हसत हसत चौकशीतून पोलीस स्टेशनच्या बाहेर पडल्या शिर्डीच्या, त्यावरून महाराष्ट्राच्या जनतेचा असा समज होईल की चाकणकर बाई सुटल्या. पण कदाचित हा आपला उसनं अवसान आणून आलेलं हसू फार दिवस टिकणार नाही. कारण ईडीच्या रडारवर, SITच्या रडारवर हे जे काही फोन कॉल्स डिटेल्स, अंजली दमानी यांनी काढलेले CDR, या CDR बद्दल झालेला गदारोळ, आणि CDR गंभीर आहेत. 177 वेळा फोन कॉल झालेले आहेत रुपाली चाकणकरांचे, 200च्या वर फोन कॉल झालेले आहेत प्रतिभा चाकणकरांचे. बड्या बड्या मंत्र्यांचे नाव आहेत, कुणाच्या नावावर 27 कॉल आहेत, कुणाच्या नावावर 100 कॉल आहेत, कुणाच्या नावावर 80 कॉल आहेत. या कॉलची चौकशी होणार आहे का? काही या सगळ्या प्रकरणामधून अशोक खरातला अभय मिळेल का? याला राजकीय वरदहस्त मिळेल का? त्याला त्याचं मरण दिसतंय? पण ज्या अर्थी तो बोलतोय की त्याचं मरण आता तिथंच आहे, तो बोलून दाखवतो म्हणे की माझं मरण याच तुरुंगात आहे, म्हणजे त्याला त्याचा शेवट जवळ आला का? अहो मला सांगा मित्रांनो, इतरांचं भविष्य पाहणारा त्या भामटा भोंदू अशोक खरातला स्वतःचं भविष्य नाही कळालं. कितीतरी महिलांचे संसार त्यानं उद्ध्वस्त केले. आज कितीतरी महिलांच्या घरामध्ये कलह निर्माण झालेला आहे. प्रत्येक ज्या महिला तिथं दर्शनाला गेल्या त्यांच्याकडे त्यांच्या पतीचा पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. वारंवार रुपाली ठोंबरे ॲडव्होकेट आवाज उठवत आहेत या बाबतीत. पण कुठंतरी हा फोकस हलतोय का काय? रुपाली चाकणकरचा फोकस आता प्रतिभा चाकणकरांकडे झालाय आणि प्रतिभा चाकणकरांचा फोकस त्यांच्या मुलांपर्यंत गेला आणि पुढे हळूहळू आता डायरेक्ट फक्त अशोक खरात हा एकच फोकस राहणार आहे का? आणि अशोक खरात म्हणतोय आता मला मुलाला फोनवर बोलायचंय. त्याला विचारलं तुझी पत्नी कुठे आहे? तो सांगतो मला काही कल्पना नाहीये. म्हणजे स्वतःच्या पत्नीची कल्पना नसलेला हा एक भामटा भोंदू अशोक खरात हा एक गूढ विषय आहे मित्रांनो. आता याच्यामधून बरंच काय, आता अजून त्याला 7 दिवसाची पुन्हा कस्टडी मिळालेली आहे. अजून त्या 7 दिवसात तो काय काय रुपाली चाकणकरांबद्दल बोलणार आहे हे अजूनही माहित नाहीये. पण जर कदाचित त्यानं तोंड उघडलं तर रुपाली चाकणकरांची चौकशी होऊ शकते. कारण ज्या पद्धतीने त्यांचे फोटोज बाहेर आलेले आहेत, ज्या पद्धतीने त्या पदराने त्याचे पाय पुसताना, त्याची पाद्यपूजा करताना, त्याला केक भरवताना, त्यांचे गुरु असलेले हे अशोक खरात, पण कदाचित त्यांनी सांगितले की ते माझ्या गुरुस्थानी, मी फक्त त्यांना गुरु मानले, या पलीकडे माझं कोणतंही त्यांच्याशी हे नाही आहे. तर मग हा प्रश्न पडतो की या अशोक खरातच्या प्रत्येक कार्यक्रम, म्हणजे अशोक खरातचे वडील वारले त्याच्या पत्रिकेवर सुद्धा रुपाली चाकणकरांचं नाव आहे. अशोक खरातनं ट्रस्ट स्थापन केली, त्या ट्रस्टवर सुद्धा रुपाली चाकणकरचं नाव आहे. अशोक खरातच्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा रुपाली चाकणकर ह्या मिरवत होत्या. एखाद्या जवळच्या स्नेही असल्यासारख्या त्या मिरवत होत्या अशीच माहिती आहे. आणि म्हणजे त्या जे बोलतात की मला काही माहित नाही, यावर SIT किंवा पोलीस खाते विश्वास ठेवायला तयार नाही. जरी आता प्रतिभा चाकणकरांची सुटका झाली असं वाटत असेल त्यांना, तरीही अजूनही याची चौकशी मुळापर्यंत जाऊ शकते
आणि ईडी आपला फास आवळून हे सगळे आर्थिक व्यवहार खोदून बाहेर काढू शकते आणि खऱ्या अर्थानं जे अन्याय झालेल्या माता भगिनी आहेत त्यांना न्याय मिळू शकतो, अशी एक भावना जनसामान्य माणसाच्या मनामध्ये आता निर्माण झालेली आहे. कारण पोलीस खात्यावर आपला पूर्णपणे विश्वास ठेवावा लागणार आहे, न्यायालयावर आपला पूर्णपणे विश्वास आहे. त्यांचा आदर करून आणि ज्या पद्धतीनं त्याची तपासाची दिशा चालू आहे ती अगदी योग्य पद्धतीनं चालू आहे. अगदी कोणालाही कोणतीही सूट देण्यात येणार नाही असं वारंवार महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवाभाऊ सांगतायत. आणि देवाभाऊने सांगितले कोणालाही सोडणार नाही, मग ती व्यक्ती कितीही कोणत्याही पक्षाची असो, कोणत्याही जवळची असो, कितीही मोठी असो. आता रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला, एवढ्या वेळ हे भागणार आहे का? कारण रुपाली चाकणकरांना SIT चौकशीला बोलवणार आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे. तोपर्यंत आपण वाट पाहूया. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम रत्नाकर औसेकर निर्मित सकाळचा भोंगा. भरभरून आपण प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार. धन्यवाद. 1 BHK फ्लॅट फक्त 21 लाखात, सर्व सोयी युक्त, गंजगोलाई, ताथोडे ज्वेलर्सच्या समोर, भुसार लाईन, लातूर. चला संपर्क करा. रत्नाकर औसेकर 9890398788 9890398788 ला संपर्क करा आणि मिळवा फक्त 21 लाखात गोलाई फ्लॅट.